हॅलो फ्रेंड, तर अशा पद्धतीने आपण गोंड्यांचा दोरा, जे एक्स्ट्रा गोंड्यांची दोरे होते त्याच्यापासून आज मी तुम्हाला एक गोंडा शिकवणार आहे. तुमच्याकडे असे एक्स्ट्राचे दोरे असतील तर तुम्ही ते गोंडे तयार करून ठेवू शकता. त्यासाठी मी गोल्डन कलरचे मणी घेतलेत, ती माझ्याकडे एक्स्ट्रा होते. मी त्या बॉक्समधला ग्रीन आणि रेड कलर यूज केलेला आहे, जे डार्क आणि ते चांगलेही दिसतात. त्यानंतर रायटिंग पॅड, जे की आपल्याला दोरा गुंडाळायला यूज होतो. अशा प्रकारे दोरा गुंडळून घ्यायचा आहे व्यवस्थित. सिल्कचा दोरा असल्यामुळे तो निसटतो, त्यामुळे व्यवस्थित गुंडळून घ्यायचं आहे. एक लेवल आली पाहिजे दोऱ्यांची. अशा पद्धतीने तुम्ही दोरा गुंडळताना मोजू शकता. मला आता अंदाज आलेला आहे, त्यामुळे मी काही दोरा मोजत नाही गुंडळताना. अंदाजे जसं मला हवा आहे त्या पद्धतीने मी गुंडळून घेते. तुम्ही मिनिमम 200 ते 250 वेळा गुंडळू शकता, तुम्हाला जर एक माप पाहिजे नसेल तर. अशा प्रकारे आपण दोरा गुंडळून घेतलेला आहे. खरं तर मी जास्त जाड घेते गोंडा, व्यवस्थित दिसला पाहिजे. त्यासाठी असंच बहुतेक वेळ असेल तेव्हा करून घ्यायचे हे गोंडे, जेणेकरून आपल्याला साड्या आल्यानंतर आपण पटकन बसवू शकतो. आणि सहसा करून हात शिलाईची सुई यूज करायची, ज्याने गाठही व्यवस्थित घेता येते. मोठी सुई खरं तर नाही यूज करायची, त्याने गाठही व्यवस्थित नाही आणि व्यवस्थित नाही होत. तर हात शिलाईची सुईच यूज करा. व्यवस्थित पद्धतीने आपण आपले दोरे कट करायचे. दोरेही व्यवस्थित हातात पॅक धरायचे, कारण की सिल्कचा दोरा असल्यामुळे तो निसटतो. मी कायम तेच सांगत असते की सिल्कच्या दोऱ्यांचा खूप गुंता होतो. अशा पद्धतीने आपण दोरा घेतलेला आहे. जे काही एक्स्ट्राचे दोरे आहेत ते काढून घ्यायचे. त्याला पॅक करून घेऊया. दोरा हा खूप नाजूक असतो, त्यामुळे गाठ देताना जास्त ताणायचं नाही. मिनिमम 4-5 गाठ द्यायच्या आहेत, जेणेकरून ते पॅक बसेल. अशा पद्धतीने पॅक झालेला आहे. तुम्ही गोंड्यांना इस्त्री करू शकता. जे काही आपण दोरे जे गुंडाळले ते कट करून घेतल्यानंतर त्याला प्रेस केल्यानंतर अजून शाईन येते. त्याच्यानंतर मिनिमम आपले जे 3 बोटं आहेत खालच्या साईडचे, त्याच्या हिशोबाने दोरा घ्यायचा गोंडा तयार करताना, जेणेकरून आपले गोंडे एकसारखे येतात. वरच्या साईडला सगळे व्यवस्थित ओढून घ्यायचे आणि वरती पॅक पकडायचं, ज्या पद्धतीने मी पकडले तसंच. त्यानंतर त्याला पॅक करून घ्यायचं, व्यवस्थित पॅक करायचं. जर तुम्ही फर्स्ट टाईम गोंडे बनवत असाल तर तुम्ही साधा जो आपण मशीनचा वगैरे दोरा यूज करतो तो दोरा यूज करा, आणि नंतर त्याला गोल्डननी असं गोल फिरून पॅक करा. फायनली आपला गोंडा तयार झालेला आहे, पण आपल्याला याच्यावरती मणी अटॅच करायचे. अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचं आहे दोरा. परत जी गाठ आहे ती वरती सरळ मधोमध यायला पाहिजे, त्याच्यामध्ये मणी अटॅच करायचं. आणि आपण हे असेच गोंडे तयार करून ठेवू शकतो, जेणेकरून आपल्याला साड्या आल्यानंतर आपण त्या साड्यांना लावायला. जर कोणाला ही जे आहे ते साडीला कसं अटॅच करायचं हेही सांगायचं असेल तर त्यांनी नक्की कमेंट्समध्ये मला सांगा, मी त्याचाही व्हिडिओ बनवेन. पण मी हे जे काही एक्स्ट्राचे दोरे आहेत त्याचे अशा पद्धतीने गोंडे राहिलेल्या वेळामध्ये बनवण्यासाठी केलेलं आहे.